आघाडीचे बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले पाहायला मिळते आहेत. या पण सामन्याकडे वळूयात. मॅचला सुरुवात होईल. थर्ड इयर सर्कलच्या आतमधलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहत आहे, जिथे एक शॉर्ट थर्डमॅन शॉर्ट फाईन लेग थर्ड इयर सर्कल मध्ये आहे. बॅकवर्ड पॉइंट आहे. गलीमध्ये एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. मिड ऑफ तैनात करण्यात आला. मिड ऑन आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग तैनात करण्यात आला. थर्ड इयर सर्कलच्या बाहेर डीप मिड विकेट आणि एक डीप एक्स्ट्रा कव्हर. चला, तुमचा आणखीन एक खेळाडू आलेला आहे आणि 12वा खेळाडू उपलब्ध होऊ द्यात. मोहा कोळीवाडा. सामन्याला सुरुवात. पहिला बॉल डिलिव्हर्ड होत असताना पाहायला मिळेल. दुसरी रात्र. पहिला चेंडू रणजित गोलंदाजी मार्कवरती. रणजित कोळी. पंचांचा इशारा. लेट्स प्ले. पहिला बॉल पडेल. गणपती बाप्पा मोरया. पहिला चेंडू. अच्छा, दुसऱ्या रात्रीतला दुसऱ्या रजनीतला पहिला चेंडू घेऊन रणजित कोळी. एक्सपिरियन्स कॅम्पेन म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव. पहिल्याच बॉलवरती आक्रमण. ऑन साइडला लॉफ केला. पहिला बॉल. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल. काय अफलातून झेल इथे कुणालच्या माध्यमातून टिपण्यात आलाय. पहिला धक्का. फलंदाज बाद. सात वाजून 18 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर्ड झालाय. विदिन 20 मिनिट्स मध्ये तुम्हाला 4 ओव्हर कंप्लीट करायचे आहेत. याकडे लक्ष वेधूयात. रणजित कोळी. पहिला बॉल. ऍक्शन रिप्ले पहा. रडार मध्ये होता. समोर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न मनोज भगतने केला, परंतु काय जिथे मात्र एक्सिलंट एफर्ट ऑन अ बाउंड्री लाईन. काय झेल पाहायला मिळाला. रणजित कोळी यांचा मी उल्लेख करत होतो. उल्वेनोड प्रीमियर लीग मध्ये देखील चांगला परफॉर्मन्स त्यांचा पाहायला मिळाला. अगदी त्याच वेळेला गेले अनेक वर्षाचा दांडगा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे आणि याच कारणास्तव मोहा कोळीवाडा संघासाठी सातत्याने आणि नित्य नियमाने त्यांनी पहिले षटक टाकलंय. या भूमिकेला नेहमी न्याय दिलाय त्यांनी. पहिल्या बॉलवरती विकेट मिळाली आहे. जर्सी नंबर 7372 रणजित कोळी गोलंदाजी मार्कवरती. या वेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर खाली राहिला. करण कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला ज्याला आपण पाहत आहोत. सुरुवात जितकी चांगली व्हायला हवी होती तशी झाली नाही. विकेट गमावली. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळाली. लडखडती सुरुवात झाली आहे. क्रिकेटचा खेळ असाच राहिला आहे. अप्स अँड डाऊन्स नेहमीच पाहायला मिळतात क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये. उजव्या सीच्या बाहेर इथे पुन्हा एकदा फायरी डिलिव्हरी होती. पडल्यानंतर स्किट झाला बॉल. यष्टिरक्षकाचा भेद घेतोय. डॉट बॉल आला. ऍक्शन रिप्ले पहा. साइड आर्म गोलंदाजी करण्यासाठी ते जाणल्या जातात. राऊंड आर्म ऍक्शन आहे त्यांची. बॉल खाली राहतो. जास्तीचा स्किट होतो. डेटला जास्तीचे हिट करत नाहीत. खोलातला बॉल. बॉटम हँडचा वापर. शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात. क्विक सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते आहे. सिंगल आली. धावफलकावरती 1-1ला 1 बाद अशी सध्या परिस्थिती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. एकेरी धाव येत असताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 1-1. पहिला सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आणि ज्यासाठी जिथे आपण मैदानाच्या आतमध्ये सुरुवात दमदार आणि वजनदार शानदार झालेली पाहायला मिळाली. टॉस जिंकल्यानंतर मोहा कोळीवाडा संघासाठी 1-1 बाद झालेला आपण पाहतोय. 4 चेंडूचा खेळ संपलेला पाहायला मिळालाय. सुरुवात जशी व्हायला हवी ना गोलंदाजी करणाऱ्या संघासाठी ती मिळाली आहे. खेळपट्टी प्रेमामध्ये पडली रणजित कोळी यांच्या. विकेट मिळवल्या. 4 बॉलमध्ये केवळ 1 धाव त्यांनी खर्च केली आहे. यावेळेला बॅटची आतली कडा. यष्टिरक्षकाचा वेध. सॉफ्ट डिसमिसल. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज शुभम कोळी. Back to the pavilion. या षटकामध्ये दयनीय अवस्था उडवली. ऍक्शन रिप्ले पहा. हा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेर. अगदी कट होणारा बाहेर निघणारा बॅटची आतली कडा. चायनीज कट. रुबी कट. आणखीन एक धक्का. फलंदाज 2 बाद झालेत. 1-2. राजेंद्रजी गरज सर आणि त्यांच्या साथीला रोहन पाटील
रोहन पाटील सर यांना तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला राजेंद्र घरत सर, नवीन शिवा गावाला बिलॉंग करणारे, ज्यांना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहत आहोत. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून संदीपजी पाटील सर जासई यांना देखील पाहताय तुम्ही. शेवटचा बॉल राज मैदानाच्या आतमध्ये, फटका फसला, लॉंग ऑनला चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, कॅच ड्रॉप झालीये. 2 धावा इथून वेगाने येत असताना पाहायला मिळतील. 3 बनल्या एकंदरीत, 2 फलंदाज बाद. हा कोणत्याही फुटबॉलच्या मॅचचा स्कोर नाहीये, किंवा हॉकीची मॅच चालू नाहीये. धावफलकावरती 3, 2 फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. रणजित कोळी यांनी बहारदार आणि रुबाबदार हे षटक हाताळलं. धावफलकावरती 3 आहेत, 2 फलंदाज बाद. एक ब्रेक घेऊयात, डीजेकडे जाऊयात. असा गेलो आणि असा आलो. पाच षटकांचा सामना आहे. 7 वाजून 18 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झालाय. याकडे लक्ष वेधूया. 6 मिनिटाचा अवधी घेतलेला आहे गोलंदाजी करणारा संघ. धावफलकावरती 3 बनल्या, 2 फलंदाज बाद. खरं तर विशेष करून आपण पाहिलं ना तर संदीपजी पाटीलचं जासई आणि राजेंद्र घरत, नवीन शिवा यांच्या मैत्रीच्या शपथा घेतल्या जातात. परंतु मागील बॉलवरती तितकेच मैत्रीचं नातं जुळलं नाही क्षेत्ररक्षक आणि बॉलमध्ये, आणि म्हणून की काय कॅच ड्रॉप झाला. धावफलकावरती 3 आहे, 2 फलंदाज बाद. गोलंदाजी मार्कवरती जोगेंद्र कोळी दाखल होत असताना पाहायला मिळेल. पहिले षटक तो हाताळण्यासाठी सज्ज होत असताना पाहायला मिळतं. करण कोळी स्ट्रायकर एंडला आहे, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आलाय. हाफ आर्म पूल करण्यासाठी आवश्यक राहतं तुमचा बॉडीचं संतुलन, बॉडीचं बॅलन्स, हँड अँड कॉर्डिनेशन. अगदी त्याच वेळेला तुमचं यूज इज फुटवर्क. या साऱ्या गोष्टी ज्या वेळेला जुळून येतात ना त्याच वेळेला आपण म्हणतो जुळून येते रेशीम गाठी. असं काही घडलं नाहीये. धावफलकावरती 2 आल्यात, एकंदरीत 5 बनल्या, 2 फलंदाज बाद. 5ला 2 ही अवस्था मंगेश विघ्नेश मूर्ती कोंबड भुजे या टीमची पाहायला मिळते आहे. काहीशी चर्चा इथे होत असताना पाहायला मिळते आहे. गोलंदाज जोगेंद्र गोलंदाजी मार्कमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्या बॉलवरती 2 धावा येत असताना करण कोळीच्या मॅटमधून पाहायला मिळाल्यात. एक आश्वासक सुरुवात जी हवी होती ती झालेली नाहीये. यावेळेचा बॉल पुन्हा एकदा बॅटची लिडिंग एज, पाठीमागे चालला बॉल. शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक 38 सर्कल मध्ये पेट्रोलिंग करतोय. सिंगल वेगाने घेण्यात आली. ऍक्शन रिप्ले हा देखील रंजकता बरा राहणार आहे. ज्या रीतीने हा स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला, बॉल बाहेर निघत होता, लिडिंग एज घेतली, बाहेरच्या दिशेने निघणारा हा बॉल पाहायला मिळाला होता. जिथे मात्र शॉर्ट थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तैनात. एकेरी दुहेरी धाबाई फार मॅटर करतात, कारण आत्मविश्वास द्विगुणित होतो. सिंगल डबल येते, मनोवैज्ञानिक दबाव प्रतिस्पर्ध्यावरती टाकता येतो. 6 धाबा धावफलकावरती, 2 फलंदाज बाद. 6ला 2. आडव्या बॅटने ऑन साईडला केला, स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक तैनात आहे, सिंगल मिळेल. थ्रोईंग आर्म्स पहा किती स्ट्रॉंग आहे क्षेत्ररक्षक ओमकार त्या ठिकाणी पाहायला मिळाला होता. वेगाने चेंडूवरती आला, चेंडूची फेकी चांगली केली आहे त्याने. सर्वाधिक गोष्टी या महत्वाच्या राहतात. पण खरं तर ओमकारला काही चेंडू विसरावे लागणार आहेत, कारण त्याच्याच हातामधून एक कॅच देखील ड्रॉप झाला. 7ला 2. काही वेळ विसरायच्याही असतात आणि काही आठवणी लक्षात ठेवायच्याही असतात. यावेळेचा बॉल अपीश आहे, पनिश केलाय. दॅट्स अ ग्लोरियस मॅक्झिमम. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. काय स्ट्रोक पाहायला मिळाला. एक्स्ट्राऑर्डिनरी बॅटिंग, अफलातून स्ट्रोक, आकर्षक बॅटिंग पाहायला मिळाली. ऍक्शन रिप्ले पहा, साइड कॅमेरा अँगलने एक्स्ट्रा कव्हरला टॉप ऑफ दी बाउन्स आले, बॉलच्या रीच पर्यंत पोहोचले आणि आउट ऑफ रीच केला. 13 धाबा धावफलकावर, 2 फलंदाज बाद. यावेळेला हलक्या हाताने खेळला, एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचतोय. सिंगल मिळाली. दुहेरीचा प्रयत्न इथे झालेला आहे, परंतु हेजिटेशन्स, इथे कलेक्शन खराब. या गोष्टी चुकीच्या राहिल्यात. फेकी केली तर केली कुठे? हे प्रभू, हे हरिनाम कृष्ण जगन्नाथम.
प्रेमानंदी ये क्या हुआ. वारंवार चुका घडत आहेत. थ्रो केला स्ट्रायकर एंडला, तिथे कलेक्शन झालं नाही. फेकी केली जी मध्येच केली होती. 3 धावा पळून पूर्ण करण्यात आल्या. एकंदरीत 16 धावा धावफलकावरती आहेत. 2 फलंदाज बाद. 16 रन्स ऑन दी बोर्ड. 16 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 2 फलंदाज बाद झाल्यात. पहिल्या 5 मध्ये 13 धावा खर्च केल्यात. जोगेंद्र कोळी खर्चिक आणि महागडा साबित राहिलाय. यावेळेचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. यष्टिरक्षकाचा वेध. पहिल्या षटकामध्ये 3, दुसऱ्या षटकामध्ये 13. 2 फलंदाज बाद. या षटकामध्ये विकेटचा रकाना भरता आलेला नाही. हा शेवटचा बॉल तुम्ही स्क्रीनवरती पाहता. स्ट्रेच करण्याचा प्रयत्न. आधुनिकतेचा आविष्कार पाहायला मिळाला. बॉलने वेग प्रचंड होता, त्या कारणास्तव बॅटवरती आला नाही. एकंदरीत आपण पाहिलं तर धावफलकावरती धावा 16 बनल्यात. वेळ तुम्ही घेतलेला आहात. एकंदरीत 10 मिनिटं झाल्यात केवळ 2 षटकांसाठी. पुढच्या 10 मिनिटांमध्ये 2 षटक कंप्लीट करायचे आहेत. याकडे लक्ष वेधूयात. मोहा कोळीवाडा संघ 10 मिनिटाचा अवधी तुम्ही घेतलेला. आज प्रत्येक संघाच्या पाठीमागे आयोजक हात धुवून लागणार आहेत, कारण वेळ फारशी इम्पॉर्टंट आहे. मला वाटतं कालच्या रात्रीमध्ये आपल्याला सकाळचे 4:30 वाजलेत. 5 जवळपास मॉर्निंग वॉकलाच इथून निघाले होते सर्वच जण. चहा नाश्ता करतच घरी गेले होते आणि त्या कारणास्तव रामबाग जवळच आहे आणि शेजारी असल्यामुळे या रस्त्यावरती रहदारी जास्तीची आहे मॉर्निंग वॉक करणाऱ्यांची. प्रत्येक संघाच्या पाठी मीच नाही, आज आयोजकच हात धुवून लागणार आहेत. म्हणून मी टाइम तुम्हाला सातत्याने सांगतो. ही ताकीद आम्ही तुम्हाला देत आहोत. अनिकेत कोळी गोलंदाजी मार्कवरती येत असताना पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवरती अनिकेत कोळीला आपण पाहत आहोत. धावफलकावरती 16 बनल्यात. 2 फलंदाज बाद. यावेळेला लोड फुलटो ऑन साइडला उंच गेला, लांब नाही. क्षेत्ररक्षक चढूच्या खाली. वेल जज कॅच. कुणाल होता त्या ठिकाणी. अफलातून झेल. आणखी एक धक्का. तिसरा फलंदाज. 16 ला बाद. डीजे निस्टी. आणखीन एक झेल चांगल्या दर्जाचा पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले पहा. लोअर फुलटोस बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षकाचं जजमेंट चांगलं होतं. बॉडीचं संतुलन चांगलं बनवलं. 16 ला तिसरा बाद झालाय. निशांत ठाकूर आता डीजे निस्टी या विभागामध्ये आल्यानंतर आवर्जून हा डीजे मास्टर मंत्रमुग्ध करणारे गीत वाजवताना पाहायला मिळतो. 16 बनल्यात. 3 फलंदाज बाद झालेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये नवजल भोईर. खुला टाकला होता. बॉटमहँडचा वापर चांगला केला. हलक्या त्याने केलाय. ऑन साइडला क्षेत्ररक्षक त्यांना सिंगल मिळते. दुहेरीचा प्रयत्न करण्यात आलाय. 2 धावा वेगाने पळून पूर्ण करण्यात आल्यात. तेही एका बाजूला जिथे शिवाजीनगर आणि नाभेखाडी याच्या मधोमध जर का 2 धावांची चोरी होऊ शकते तर सर्वाधिक मोठी बाब आहे. 2 धावा इथून येत असताना पाहायला मिळाल्या. दुहेरीच्या मदतीने 18 बनल्यात. 18 ऑन दी बोट. 18 ला 3. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगत असताना आपण पाहत आहोत. सी ग्रुप मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. क गटातील सामना आहे. यावेळेला देखील बॅटच्या आतली कडा घेतली आहे. यष्टिरक्षकाचा वेध. आणखीन एक धक्का. 4था फलंदाज जिथे मात्र बाद होत असताना पाहायला मिळतोय. 18 ला 4 बाद. ऍक्शन रिप्ले तुम्ही स्क्रीनवरती पाहत आहात. वारंवार मोठे फटके खेळण्याचे प्रयत्न. बॅटची आतली कडा. शरीरावरती बॉल आढळला आणि तदनंतर यष्टिरक्षकाचा वेध घेतलाय. सॉफ्ट डिसमिसल. 4 धक्के दिलेत. मोहा कोळीवाडा संघाने टॉस जिंकला आणि प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. गोलंदाजी करत असताना अनिकेत कोळीला तुम्ही पाहताय. अनिकेत कोळीच्या जर्सीवरती माऊली म्हणून जे लिहिलेलं पाहायला मिळतं. मला एक संघ आवर्जून आठवतो. चिंचपाडा. सुनील स्पोर्ट चिंचपाडा. गोला टाकलेला बॉल हलक्या त्याने ड्राईव्ह केला. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात आहे. टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ग्रामीण स्तरावरचा एकमात्र संघ आहे ज्याच्या जर्सीवरती प्रत्येक खेळाडूच्या आईचं नाव आहे. असा एकमात्र संघ सुनील स्पोर्ट चिंचपाडा पाहायला मिळतो. कारण
अनिकेत कोळीला मी पाहिला, त्याच्या जर्सीवरती माऊली म्हणून लिहिलेलं आहे. काही खेळाडूंना आपल्या आईच्या नावाने चिंचपाडाकर आवर्जून ओळख देतात, परंतु चिंचपाडाकर हे असे राहिलेत ना की त्यांच्या संघामध्ये पहिला महिला खेळाडू खेळली पल्लवी ढमाले. 19-4 19 धावा धावफलकावरती आहेत. यावेळेला खोलातला बॉल ऑन साइडला केला, डीप मध्ये प्रोडक्शन ठेवलंय, क्षेत्ररक्षक वेगाने येतोय, सिंगल मिळाली, दुहेरीचा प्रयत्न करण्यात आला, सेकंड रन वेगाने कंप्लीट. 2 धावा वेगाने आल्यात. संघाच्या धावसंख्येमध्ये दुहेरीने भर 21 बनल्या, 4 फलंदाज बाद. चांगली बॅटिंग. आता मात्र डाव सावरण्याचा प्रयत्न राज इथे करत असताना पाहायला मिळतोय. राजला आपण मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकर एंडला पाहतोय. 4 बॉल 5 वरती, तो नॉट आउट. पुढचा बॉल खुलातला टाकण्याचा प्रयत्न, लोअर फुलटोस केला, एक्स्ट्रा कव्हरला, क्षेत्ररक्षक तैनात, सिंगल येते. केवळ एकेरी धाव येत असताना पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने धाव फलकावरती एकंदरीत पाहायला मिळतात 22 बनल्या, 4 फलंदाज बाद. 3 षटकांचा खेळ संपला, 22 धावा धाव फलकावरती, 4 फलंदाज बाद झालेले पाहायला मिळाल्यात. एकंदरीत एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजेकडे जाण्याआधी मी लक्ष वेधेन नेक्स्ट मॅच. चला दोन्ही टीम आपण रिपोर्टिंग करा. वेळेची बंधनं प्रत्येकालाच पाळायची आहेत. पहिला सामना नटराज नावा आणि त्याच्या अगेन्स्ट कोपरोली 11 कोपरोली या दोन संघांदरम्यानची लढत पाहायला मिळेल. वेळ खर्च झालाय. चला, खरं तर आज स्पर्धेमध्ये आणखीन रंजकता बरी स्थिती पाहायला मिळणार आहे. या गोष्टीकडे मी लक्ष वेधेन. नटराज नावा आणि कोपरोली 11 कोपरोली, जो कॅप्टन इथे हजीर ना तो वजीर, जो इथे उपस्थित तो टॉस जिंकला जाणार आहे. आणि जर दोन्ही कॅप्टन इथे सेकंड इनिंगचा पहिला बॉल डिलिव्हर्ड होण्याच्या आधी आले नाहीत तर सामना 4 षटकांचा. चला, मी याकडे लक्ष वेधेन. दोन्ही टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच ग्रुप ए मधून खेळणारे संघ आहेत नटराज नावा आणि कोपरोली 11 कोपरोली. दोन्ही संघांचे कॅप्टन चला लवकरात लवकर उपस्थित व्हा. जो कॅप्टन इथे हजर राहील तो वजीर राहील, ज्याला टॉस जिंकला दिला जाईल. एक छोटासा ब्रेक घेऊया. डीजे निस्तिकडे जाऊयात, एक मधुर संगीत ऐकू. आदरणीय अरुण शेठ ठाकूर साहेब यांचं देखील आगमन आपण या व्यासपीठावरती पाहत आहोत. आगतम स्वागतम सुस्वागतम. 22-4 आहे. तिसरं षटक संपलंय. चौथ्या षटकाच्या दरम्यान सुयश कोळीला इन्व्हाइट करण्यात आलाय. सुयश कोळी जिथे गोलंदाजी मार्क वरती, राज स्ट्राईक एंड वरती, आडवा बाटने ऑन साइडला खेळलाय, डीप मध्ये प्रोटेक्शन ठेवण्यात आलंय. सिंगल तर निश्चित मिळेल. ग्राउंड इतकं मोठं आहे ना, इथे दमछाक होते फटका खेळण्यासाठी किंवा षटका ठोकण्यासाठी. परंतु गतवर्षी इथे या मैदानावरती मला आठवतं की षटकार चौकारांची तुफान आतिषबाजी पाहायला मिळाली. मैदानावरती धावा बनतात बनवण्याची जिद्द, उमेद, चिकाटी, मेहनत या गोष्टी तुम्हाला दाखवा लागतील. इम्प्रोवायझिंग केलाय, दिल्लू स्कूप, सुपला शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, चौकार. राज बस्तावचा हा स्ट्रोक तुम्ही पहा. इम्प्रोवाइज केलं, स्वतःला ऍडजस्ट केलं, क्रीजचा वापर चांगला केला, क्रीजच्या खोलीचा वापर केला आणि हा सुपला शॉट स्क्रीनवरती पाहायला मिळतोय. हा आधुनिकतेचा आविष्कार आहे. खरं तर सुरुवातीच्या कालखंडामध्ये असा फटका जर का कोणी मारला असता तर त्याचे कान खेचले गेले असते. आदरणीय मदन शेठ ठाकूर साहेब यांचं आगमन होत असताना पाहायला मिळत आहे. रिहानी एंटरप्राइजेसचे आधारस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं. लोअर फुलटोस बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला केला, क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात येत असताना पाहायला मिळत आहे. काय प्रसंग अवधान दाखवलाय. मोठ्या शिताफीनं या धावा गोळा करण्यात येत असताना पाहायला मिळाला. कोणतंही एजिटेशन नाहीये, सातत्य राखले. दोन्ही फलंदाजांनी वेगाने धावतात, फिजिकल फिटनेस चांगली आहे, पार्टनरशिप बिल्ड केली आहे. धावफलकावरती 30 बनल्या, 4 फलंदाज बाद, 30-4. यावेळेचा बॉल आडव्या बॅटने ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न झाला, बॅटरला फॉलो केलं. सुयश कोळीचा चांगला बॉल इथे पाहायला मिळाला होता. ऍक्शन रिप्ले पहा.
क्रीजचा वापर करण्याचा प्रयत्न केला, उजव्या यष्टीच्या बाहेर ठेवला बॉल आणि अगदी त्याच वेळेला वळण घेणारा अगदी मधल्या यष्टीच्या वरतून थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. नो बॉल 14 वरती राज बॅटिंग करत असताना पाहिला मी तो जो स्ट्राईक एंडलाय लोअर फुलटोज होता, समोर खेळलाय, लॉंग ऑनला चेंडू ट्रॅव्हल होतो, मिड ऑफचा क्षेत्ररक्षक येईल, सिंगल इथून प्राप्त होत असताना पाहिला मी ते धावफलकावरती 31 बनल्या, 4 फलंदाज बाद. खरं तर अभिप्राय राहील की कधी षटकार येतील हे पाहणं. आवर्जून प्रत्येक क्रिकेट रसिकाला ना हल्लीच्या क्रिकेटमध्ये षटकार चौकारांची सरबत्तीच हवी आहे. हे फटके पाहण्याची प्रत्येक क्रिकेट रसिकाला आवश्यकता राहते, कारण हल्लीचं क्रिकेट हे शॉर्ट टाइम क्रिकेट आहे. मध्यंतरीच्या कालावधीमध्ये तुम्ही सातत्याने फेरबदल झालेले पाहायला मिळाले. यावेळेचा बॉल उंच गेलाय, लांब ही चेंडू सीमारेषेच्या बाहेर, स्टँड अँड डिलिव्हर्ड, स्टँड अँड डिस्पॅच, विनोद भगतच्या बॅटमधून षटकार. 37 ऑन दी बोर्ड. 4 फलंदाज बाद झालेत, 37 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. 7 वाजून 18 मिनिटांनी पहिला बॉल डिलिव्हर्ड झाला होता आणि अगदी वेळेत असंच म्हणता येईल की जिथे हे षटक कंप्लीट झालेले पाहायला मिळाल्यात. 37 ला 4 आहेत. मी विसरूनच गेलो होतो की विनोद भगत मैदानाच्या आतमध्ये गेले अनेक काळ या खेळाडूच्या नावाभोवती सातत्याने घोंगावताना पाहायला मिळाला. मोठमोठ्या संघांना धूळ चालण्यामध्ये यशस्वी राहणारा विनोद भगत मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग करतोय. चांगल्या दर्जाचं परफॉर्मन्स त्याच्या माध्यमातून 37 ला 4. 37 ऑन दी बोर्ड. शेवटच्या षटकाला सुरुवात होते. दोन्ही टीम कॅप्टन नेक्स्ट मॅच. चला त्वरित नटराज नावा टीमचा कॅप्टन या ठिकाणी आलेला आहे. मी लक्ष वेधतो आहे. चला त्वरित या. एका बाजूला कोपरोली आणि कोपरोली. चला त्वरित उपस्थित व्हा. वेळेची बंधनं आहेत. आज आयोजकांनी सांगितलंय कमीत कमी 1च्या आत घरात हा निर्णयच घेतलेला आहे. उल्केश कोळी गोलंदाजी मार्कमध्ये येत असताना पाहायला मिळेल. शेवटचं आणि अंतिम षटक. मंगेश विघ्नेश मूर्ती कोंबड भुजे. पुढचा बॉल आडवा बाटणी खेळण्याचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा वेध. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळतोय. उल्केश कोळी गोलंदाजी मार्कमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल निर्धाव स्वरूपाचा आलाय. 37 ला 4. 37 ला 4. यावेळेचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक, उंचही गेलाय आणि तितकाचा लांब, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, राजच्या बॅटमधून आकर्षक षटकार. हा फटका मैदानाच्या बाहेर येत असताना राजच्या बॅटमधून पाहायला मिळाला. दीपकजी पाटील सर यांचे आगमन होत असताना पाहायला मी ते आपले हार्दिक स्वागत. 43 ऑन दी बोर्ड. इनसाइड आउट, फटका फसला, बॅकवर्ड पॉइंटचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय, झेल टिपण्यात आला. आणखी धक्का, 5वा फलंदाज. 43 या धावसंख्येवरती कोंबडभुज या टीमचा भाग. उल्केश कोळीला इथे सफलता प्राप्त होत असताना पाहायला मिळते. धक्का इथे आणखीन एक लागलेला पाहायला मिळाला. 5 फलंदाज बाद झालेत. ऋणाल मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. उजव्या यष्टीच्या बाहेर स्लोवर 1 होता. पंच आमच्याकडे बळतात. आदरणीय राजेंद्रजी घरत सर यांनी सांगितलं की हा बॉल इथे अभांतर आलाय. 44 बनल्या, 5 फलंदाज बाद. नेक्स्ट मॅचचा टॉस थोड्याच वेळामध्ये करण्यात येणार आहे. एका बाजूला नटराज नावा टीम कॅप्टन या ठिकाणी उपस्थित आहे. इनिंग ब्रेक मध्ये टॉस बंधनकारक आहे. हा बॉल वेगाने थेट यष्टीरक्षकाचा भेद घेतोय. कोपरोली टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय. चला लवकरात लवकर रिपोर्टिंग करा. उजव्या यष्टीच्या बाहेर कोण बदलतोय वारंवार. उल्केश कोळी दृष्टिकोन चांगला ठेवलाय त्याने. डॉट बॉल येत असताना यावेळेचा बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. ऑन साइडला डीप मिड विकेट आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. चेंडूवरती येईल, सिंगल मिळेल. विनोद भगत सारखा एक एक्सपिरियन्स कॅम्पेन आणि हार्ड हिटर बॅटर तुमच्याकडे असताना तुम्ही स्वतःकडे स्ट्राईक ठेवणं ही बाब देखील तितकीशी पथ्यावरती पडत नाही.
45ला 5 शेवटचा चेंडू येणं अद्याप बाकी आहे उल्केश कोळीचं. या षटकातील 8 आल्या केवळ. या षटकामध्ये 45 ऑन दी बोर्ड आहेत. 45ला 5 शेवटचा बॉल. या आधीच्या चेंडूवरती विनोदने षटका ठोकला. 7 धावसंख्येवरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. केवळ एक मात्र बॅटर ज्याचा हेल्दी स्ट्राईक रेट आहे. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टोला लागला जिथे शॉट एक्स्ट्रा कव्हर तैनात. सिंगल मिळेल. दुहेरीचा प्रयत्न करत असताना फलंदाज रुणाल बाद होईल. धाव फलकावरती बनल्या त्या 46-47 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालेलं पाहायला मिळालंय. 46 ऑन दी बोर्ड. 47 रनचं टार्गेट आहे. रुणाल बाद झालेला पाहायला मिळाला, जो मात्र एक धाव करून जेथे बॅटिंग जर स्कोर कार्ड पाहायचा झाला त्या रीतीने धाबा बनताना पाहायला मिळाल्या होत्या. या मॅच समरीमध्ये बॅटिंग समरी तुम्ही पाहत आहे जिथे मात्र शुभम कोळी 1 बॉल 0, मनोज भगत 1 चेंडू 0, करण कोळी 8 बॉल 13, राजच्या बॅटमधून जिथे मात्र 21 धावा येत असताना पाहायला मिळाल्या होत्या. नवजल भोईरच्या बॅटमधून 2 धावा, रुणालच्या बॅटमधून 1 धाव, विनोद भगत जिथे मात्र 8 धावा 3 बॉलमध्ये 1 एक्स्ट्रा आली. 46 बांधल्यात. बॉलिंग एनालिसिस रणजित कोळी 1 षटक 3 धावा 2 विकेट जिथे पाहायला मिळाल्या. जोगिंदर कोळी 1 षटक 13 धावा, विकेटचा रकाना भरू शकला नाही. अगदी त्याच वेळेला अनिकेत कोळी 1 षटक 6 धावा 2 विकेट त्याच्या नावावरती. सुयश कोळी 1 षटक 15 धावा, विकेट मिळाली नाही. उल्केश कोळी 1 षटक 9 धावा 1 विकेट. फॉलो बाय विकेट. 0 वरती पहिला, 1 वरती दुसरा, 16 वरती तिसरा, चौथा 18ला, 5वा 43ला आणि 6वा 46ला. या आपण ब्रेक घेतोय. इनिंग ब्रेक मध्ये टॉस होणं बंधनकारक आहे. कोपरोली 11 कोपरोली टीम कॅप्टन आम्ही आपलं लक्ष वेधतोय आणि जशी सेकंड इनिंगला सुरुवात होईल या आपण आवाजामध्ये बदल करूयात. जो आवाज सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण ऐकतो आहोत. रतनबॉ स्मृती चषकापासून महाराष्ट्रातल्या अनेक मोठ्या स्पर्धा ज्यांनी सातत्याने गाजवल्या. व्यक्ती एक, भूमिका अनेक. स्वतः आपण ज्यांना नाटकामध्ये देखील पाहतो या आपण दीपकजी पाटील सर यांचा आवाज ऐकू. त्या डीजे निस्ती. हेलो, थैंक यू सो मच जयजी भोसले सर. तर जाऊया दुसऱ्या सत्राकडे. शिवतेज कार्गो प्रायव्हेट लिमिटेड आयोजित रिहानी एंटरप्राइजेस चषक 2026 दमदार आयोजन आपल्याला पाहायला मिळते. आज या स्पर्धेची दुसरी रात्र. आयोजक सन्मान्य शैलेजी ठाकूर साहेब असतील, किशोरजी मांडवे साहेब असतील आणि त्याचप्रमाणे रिहानी एंटरप्राइजेसचे संजय शेठ ठाकूर साहेब त्यांच्या माध्यमातून एक सुंदर स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. यंदाचं दुसरं पर्व आपण सेलिब्रेट करत असताना पहिला सामना आजच्या रात्रीमधील जो क गटामधील आपण कव्हर करतो. एका बाजूला मोहा कोळीवाडा आणि मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुजे या दोन संघादरम्यान. आणि मोहा कोळीवाडा संघाला हा सामना जिंकण्यासाठी 47 धावांची गरज आहे. यानंतर नटराज नावा आणि त्यांच्या विरोधामध्ये कोपरवली 11 कोपरवली या दोन टीम्समध्ये मॅच असेल जी ए पोल मधील हा सामना खेळवला जाईल. आणि जर पहिला चेंडू पडला आणि जर टॉस साठी कोपरवली टीम उपस्थित नाही राहिले तर मग नाभा संघाला मात्र हा टॉस घोषित केला जाईल. त्यामुळे नाभा संघ कॅप्टन आपण टॉस बॉक्स मध्येच राहा. नटराज नावा विरुद्ध कोपरोली 11 कोपरोली असा सामना तुम्हाला पाहायला मिळेल यानंतरचा. तर 47 धावांची गरज आहे.
जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष सहर्ष स्वागत आहे महेश्वरी मैदान डावीकडे उत्तरवाडा रामबागच्या जवळचं ती सुसज्ज असं क्रीडांगण आणि या क्रीडांगणावर सुरू असणारी सुंदर अशी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. कालचा पोल आपण पाहिला तर मेघना शेठ प्रतिष्ठान जासई हा संघ मात्र सुपर 4 कडे त्यांनी वाटचाल केले. आजच्या रात्रीमध्ये सुद्धा तगडे संघांचा खेळ पाहायला मिळणार आहे. त्यामुळे स्टे ट्यून, अजिबात हालू नका आपल्या टीव्ही स्क्रीन पासून. पीटीसी लाईव्हच्या माध्यमातून ऐकत राहा, पाहत राहा ही स्पर्धा. आणि जाऊया आपण उत्तरार्धाकडे, ज्या ठिकाणी मात्र पहिलं षटक घेऊन गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल विनोद भगत. सलामीची जोडी मोहा कोळीवाड्याकडून अनिकेत कोळी आणि सागर कोळी. दोन फलंदाज, 47 धावांचं टार्गेट आहे आणि विनोद भगत पहिला बॉल घेऊन सज्ज होईल. 47 रन्स टू विन. परंतु काल एक सामना आपण पाहिला, 32 धावांचा सामना शेवटच्या ओव्हर पर्यंत, अगदी 2 बॉल असेपर्यंत गेला होता. त्यामुळे या मैदानावर धावा डिफेन्स सुद्धा होतात, हे सुद्धा काल आपण अनुभवलंय. पहिला बॉल, विनोदचा पहिलाच बॉल स्वीप केला. इकडे मात्र बॅकवर्ड स्क्वेअर लेगला फिल्डर होते इनफिल्ड मध्ये, त्याला बीट करत बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता पहिला चौकार. अनिकेत कोळीच्या बॅटमधून मोहा कोळीवाडाची मात्र सुरुवात. इकडे पहिला बॉल पडला आणि त्याचमुळे पुढचा सामन्याचा टॉस आम्ही घोषित करतोय. नटराज 11 नावा संघाने हा नाणेफेकीचा कौल जिंकलाय, कारण कोपरोली 11 कोपरोली संघाचे कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीयेत. आणि नावा संघाला आम्ही निर्णय, जो काही आपल्याला निर्णय हवाय तो निर्णय घेण्याची मुभा तुम्हाला दिली जाते. इकडे पहा, पुन्हा एकदा तसाच प्रयत्न होता आणि चेंडू सरळ जाऊन पहा तिकडे बेल्स ऑफ झाल्यात. थोडासा क्रॉस खेळण्याचा प्रयत्न मात्र करण्यात आला होता अनिकेत कडून, परंतु ही महत्वाची विकेट आहे, कारण मोहा कोळीवाडा संघ संपूर्णपणे निर्भर असतो तो अनिकेतवर. आणि विनोद भगतला मात्र मिळते ही पहिली सफलता. अशा पद्धतीनं बाद झाला तो अनिकेत. आमचे सन्माननीय नितीनजी ठाकूर साहेबांना विनंती आहे की आपण मंचावर यावं. आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. फुल लेंथ होता, स्वीप साठी गेला होता. इकडे मात्र बिलकुल कनेक्ट झाला नाहीये. चेंडू हलकासा चाटून स्टंपला निघून गेला आणि महत्वाची विकेट मात्र प्राप्त झाले. नितीनजी ठाकूर साहेबांचं सहर्ष स्वागत आहे. रिहान इंटरपाजी चषक 2026 मध्ये विनोदचा हा बॉल ड्राईव्ह केला, बसला, चुकी होते तिकडे. बॉल सरळ गाठतोय सीमारेषा आणि पहिलाच बॉल फेस करत असताना इकडे मात्र कुणाल कोळीच्या बॅट मधून येतोय सुंदर असा चौकार. चुका करून जमणारच नाही. इकडे अतिशय लेझीनेस पाहायला मिळाला. विनोद भगत सुद्धा नाराज असेल, कारण कुठेतरी त्या गुडघ्यावर बेंड होणं, थोडंसं खाली वाकडं, या गोष्टी क्षेत्ररक्षकांना कराव्याच लागतात, परंतु या बिलकुल झाल्या नाही. चेंडू पायामधून निघून पसार झालाय. अगोदरच धावा फारही मोठ्या नाहीयेत. फुल टॉस आहे, परंतु मोठ्या फटक्यासाठी नाही गेले, अगदी हळवारपणे. इकडे मात्र दिशा दिले, मिडविकेट कडे चेंडू येतोय. सिंगलचं रूपांतर मात्र डबल मध्ये केलं जाईल. या 2 धावा प्राप्त होतील कुणालला. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल ती 10 या आकड्यावर. 10 रन्स. क्षेत्ररक्षणामध्ये कमालीची सुधारणा तुम्हाला करावी लागेल जेव्हा तुम्ही अशा मॅचेस सेव्ह करायच्या आहेत, डिफेंड करायच्या आहेत. प्रेशर बनतो या स्पर्धेमध्ये. कालही बऱ्याचशा मॅचेस डिफेंड करताना घाम फुटत होता खरं तर, चेसिंग करत असताना. आणि त्याचमुळे जो दबाव जर तुम्ही निर्माण केला, चेंडू डॉट गेले, विकेट्स आल्या, त्या दबावाखाली अनेक फलंदाज मात्र आपली बहुमूल्य विकेट सुद्धा बहाल करत असतात आणि तोच दबाव मात्र क्रिएट करावा लागेल. विनोदचा हा बॉल इकडे मात्र ढकललाय, कव्हर्सला भेदत बॉल चाललाय, डीप कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू 4 धावांकरता
कुणालच्या बॅटमधून येतो आणखीन एक चौकार. तर आमचे मान्यवर नावेगाडी गावचे प्रसिद्ध उद्योजक सन्माननीय रामबळी साहेब तांडेल यांचे या ठिकाणी आगमन झाले. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. रिहान इंटरपाजे चषक 2026 मध्ये आपलं हार्दिक हार्दिक असं स्वागत आहे. विकेट जरूर मिळाली. सगळ्यात महत्वाची विकेट होती अनिकेतची, परंतु 14 धावा आल्यात विनोद भगतच्या ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे थोडंसं टेन्शन दूर झालंय ते मोहा कोळीवाडा टीमचं. कुणाल कोळीनं आल्यापासून 3 बॉलमध्ये 10 धावांचं योगदान दिलंय आणि अनिकेतची उणीव मात्र त्यानं भासू दिली नाहीये. 14 धावा झाल्यात. आणखीन एक चेंडू असेल. ओ इकडे एज लागले. बॉल पाठीमागे फाईन लेगला हातामधून निसटलाय. तुम्हाला प्रत्येक चान्स कन्वर्ट करावी लागेल. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला क्षेत्ररक्षणामध्ये सुधारणा करावी लागेल. इकडे पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झालाय आणि धावा फलकावर धावा लागल्यात त्या. एक गडी बाद 15 धावा. पंधरा धावा आल्यात पहिल्याच ओव्हरमध्ये आणि त्याचमुळे आता मात्र हे समीकरण जर बघितलं तर 24 चेंडू आणि 32 धावा. नेक्स्ट मॅच तुम्हाला पाहायला मिळेल नटराज 11 नावा आणि कोपरवली 11 कोपरवली या दोन संघादरम्यान. नावा संघानं नाणेफेकीचा कौल जिंकलाय कारण कोपरवली संघ वेळेमध्ये उपस्थित राहिलेला नाहीये. ही शिस्त आहे या स्पर्धेमध्ये आणि जर तुम्ही मॅच संपल्यानंतर सुद्धा उपस्थित राहिले नाहीत तर तुमची पेनल्टी मध्ये वाढ होत जाईल. ग्लास करण्याचा प्रयत्न अगदी हलक्या हाताने सिंगल त्या ठिकाणी प्राप्त झाले. टीमची टोटल मात्र पुढे सरकेल 16. अतिशय योग्य रीतीने मी तर म्हणेन भागीदारी सुरू आहे. खास करून कुणाल कोळीनं ज्या पद्धतीने धावा काढल्यात ते टेन्शन मात्र दूर केलंय कुणालला. दुसरं षटक घेऊन 40+ मास्टर वन ऑफ द लेजंड क्रिकेटर फ्रॉम कोंबडभुज टीम दिनेश उल्वेकर. बरंचसं क्रिकेट खेळलेत कोंबडभुज टीम साठी, मोठं योगदान दिलंय. ओ पाठीमागे स्कूप केलाय. फाईन लेग बाउंड्री लाईनच्या दिशेनं कलात्मक फटका. बॉल सीमा रेषा पार. 4 धावांकरता. सागर कोळी बराच वेळ नॉन स्ट्राईक एंडला होता. संधी मिळाली पहा, शफल झाला. पाठीमागे अगदी दिल स्कूप केलाय. पल्लू स्कूप. चांगला फटका, कलात्मक फटका पाहायला मिळाला आणि टीमची टोटल मात्र पोहोचवली ती 20 या आकड्यावर. समोर समोर खेळलाय हा फटका. लॉंग ऑनचा फिल्डर पुढे गेल्यात मिड विकेट पर्यंत. तोपर्यंत मात्र आणखीन एक रन. दुसऱ्याचा प्रयत्न आणि या 2 धावा मात्र पूर्ण होतील. रनिंग बिटवीन द विकेट सुद्धा स्मार्ट होती. पोहोचता आलं नाही. इकडे मात्र थोडासा पुढ्यात पडला. त्याचमुळे इकडे मात्र 2 धावा प्राप्त झाल्यात. काही वेळ चेंडू हवेमध्ये जरूर होता परंतु तिथे पोहोचणं नौजलला मात्र शक्य झालं नव्हतं कारण थोडासा दूर राहिला होता. दिनेश पुन्हा एकदा. ओ फुल टॉस उचललाय बॉल आणि बॉलला पाठवलं एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या दिशेनं. चेंडू सीमा रेषेच्या पलीकडे. वाडे शॉट. अप्रतिम फटका. षटकार. फ्रंट फुटला येऊन खरं तर फुल टॉस उचलला हा चेंडू. स्मार्ट क्रिकेट. ओ लॉफ केलाय. ऑन द राईज फटका. डाऊन द ग्राउंड. नो कोणी नाहीये तिकडे. मात्र एक टप्पा खात बॉल सरळ साइड स्क्रीनच्या दिशेनं.
4 धावांकरता चौकार. दोन ओव्हर्स मध्ये भरपूर धाबा झाल्यात. 32 धाबा धावफलकावर लागल्यात. एक फलंदाज फक्त गमावला होता. या स्पर्धेचे दमदार आयोजक रिहान एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर संजय शेठ ठाकूर. इकडे मात्र थोडं ऑफस्टंपच्या बाहेर निघून कट करण्याचा प्रयत्न. स्वीपर कव्हरला इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, परंतु रनआउट करण्याचा कोणतीही करत संधी त्यांनी मित्रबडेन घ्यायला हवी होती. तो चान्स घ्यायला हवा होता, कारण अगोदरच मॅच हातामधून निसटते. मंगेश विघ्नेश स्मृती कोंबडभुज टीमच्या कडे 2 षटकांच्या समाप्तीनंतर तब्बल 33 धावा धाव फलकावर. 33 रन्स ऑन अ बोर्ड. तिसरं षटक सुरू होईल. 33 धावा झाल्यात. 14 धावांची गरज आहे. नेक्स्ट मॅच बी रेडी. कोपरोली 11 कोपरोली आणि नटराज नावा. लगेचच मैदान गाठायचं आपल्याला. हा सामना जसा संपेल ए पोल मधील पहिली लढत आपण लगेच कव्हर करणार आहोत. कोपरोली संघ आपली उपस्थिती कळवा. कट केल्या बॉल. चांगलं क्षेत्ररक्षण तिकडे किंवा पॉइंटला सिंगल येईल. 1 रन. एकेरी धावेच्या बरोबरीनं टीमची टोटल मध्ये वाढ होताना दिसेल. 34 रन 34 धावा धाव फलकावर. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 धावांची गरज आहे. काल एक सामना 4 बॉल मध्ये 2 झाल्या नव्हत्या या मैदानावर. 4 बॉल मध्ये 2 झाल्या नव्हत्या. खारकोपर संघाला मात्र पराभूत व्हावं लागलं होतं 4 बॉल मध्ये 2 धावांची गरज असताना. इकडे हा पॉइंटला फिल्डर होता, त्याच्या बाजूने बॉलला काढलाय. चेंडू सरळ डीप पॉइंटला, सीमारेषा पार 4. चांगलं क्रिकेट खेळलेत कुणाल आणि सागर. पहिली विकेट लवकर आली होती, परंतु त्या विकेटचं बिलकुल कोणतंच दडपण नव्हतं. चांगलं क्षेत्ररक्षण नवजल कडून तिकडे, परंतु 2 धावा मात्र काही रोखू शकणार नाहीयेत. नाही, क्रेडिट द्यावं लागेल कुणाल कोळी, सागर कोळी, ज्या पद्धतीने त्यांनी फटके सजवलेत. कोणताही धोका नाहीये, कोणती रिस्क घेतली नाहीये. आपली विकेट जाणार नाही याची सुद्धा काळजी घेतली आणि त्या धावा मात्र दोघे जण काढत राहिले. यावेळेस मात्र वळवलाय. ऑफ स्टंप लाईन वरचा बॉल स्क्वेअर लेग कडे, परंतु क्षेत्ररक्षक शोधलाय. विकेट डाऊन. दुसरा धक्का लागेल मोहा कोळीवाडा टीमला. 40 या धावसंख्येवर 7 धावांची अजूनही गरज आहे. सामना जिंकण्यासाठी सन्माननीय शैलेशजी ठाकूर साहेबांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. त्यांचं सहर्ष स्वागत आणि त्याचप्रमाणे आणखीन एक आमचे दर्जेदार समालोचक रुपेशजी पाटील सर यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत आहे. सुस्वागतम. मी कोपरोली 11 कोपरोली संघाला पुन्हा एकदा विनंती करेन, आपण आल्याची खूण करा, कारण अगोदरच टॉस विन आम्ही दिलाय तो नाभा टीमला. आणि जर आपण वेळेमध्ये मॅच सुरू करण्यासाठी उपस्थित राहिला नाहीत तर तुम्हाला मात्र पेनल्टीला अजून सामोरं जावं लागू शकेल. या सूचना मात्र आयोजकांच्या वतीनं आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. कारण बऱ्याच वेळेला उरण तालुक्यामधल्या काही स्पर्धा ज्या उशिरानं सुरू होतात त्यामुळे ती सवय कुठेतरी लागलेली असते, परंतु या स्पर्धा इकडे उलवा नोड मध्ये बरोबर वेळेमध्ये सुरू असतात. स्क्वेअर लेग कडे हा चेंडू 2 धावा तर सहज मिळतील. आणि आता मात्र हळूहळू विजयाकडे वाटचाल करत असताना आपल्याला संघ पाहायला मिळेल तो मोहा कोळीवाडा. 42 रन्स 42 धावा झाल्यात. अवघ्या 5 धावांची गरज आहे. यानंतर नावा संघानं टॉस जिंकलाय. जो काही निर्णय असेल त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची आणि कोपरोली संघ आपण आल्याची कोड करा प्लीज. जंटल टच दिलाय.
इकडे शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. बॉलला फक्त दिशा दिली होती. बॉल थर्डमॅनला सीमा रेषेच्या पलीकडे जाईल. 4 धाबांकरता चौकार. स्कोर इज लेवल. रेड कट खेळला होता, फक्त जंटल टच दिला, हलकासा पुश केला होता थर्डमॅनला. ह्या 4 धाबा अशा पद्धतीने प्राप्त केल्यात. 46 धाबा झाल्यात. अवघ्या 1 धाब्याची गरज आहे. शॉर्ट बॉल आहे, पाठीमागे वळवलाय फाईन लेगला. विजयी चौकार ठोकत पहिला सामना जिंकलाय तो मोहा कोळीवाडा टीमनं. वेल प्लेड बॉईज. हार्दिक हार्दिक अभिनंदन टीम मोहा कोळीवाडा. अँड हार्ड लक मंगेश विघ्नेश प्रतीक कोमडभुजे. बरोबर 18 तारखेला तुम्हाला परवाच्या दिवशी बरोबर तुम्हाला सामना खेळण्यासाठी यायचंय. तिसरा सामना तुमचा असेल, तो सामना 4 ओव्हरचा असेल. त्यामुळं लवकर या, कारण परवा आपण लवकर स्पर्धा सुरू करणार आहोत उजेडामध्येच, कारण जास्त मॅचेस आहेत. आणि कारण त्या लॉट्सला 10 संघ आहेत आणि त्याचमुळे हायेस्ट स्कोरला बाय सुद्धा दिली जाणार आहे. आणि तुमच्यापेक्षा खरं तर बोराबे संघ जो जिंकला होता काल, त्याच्या 70 धावा आहेत. त्याचमुळे तुम्हाला तर खेळावं लागणार आहे.